जय भीम पब्लिक. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळची 5:45 वाजलेली आहे. आपण एका ठिकाणी असेच घुमायला जात आहे. साहिल दादा आलेला आहे. तर साहिल दादा कोण म्हणत असाल तुम्ही बघितला नाही, तो आपला सिनियर आहे MIT कॉलेज शहापूरचा. तर आपण त्याला अगोदर भेटू मग जाऊ. तर तसाच आपला हा विहार. हा आर्यन इथे येणार आहे साहिल दादा. आता चला तसे आपण त्यांच्या घराकडे जाऊ. इथून जास्त दूर नाही आहे. इकडे पूर्ण लांजेवार फॅमिली चलताय. सर्व चालते आजकाल. हा दादा ते ताई. हे अक्का डाळ पीसवाले नेत आहे आता. तर गोष्ट अशी झाली की तिकडून साहिलदादाची ताई वगैरे पण येत आहेत. तर ओसीला कॉल केला, तो ओसीन पण येत आहे. तर आता तिला पण न्यायचं आहे. एका स्कूटी नाही होणार, तर आणखीन एक स्कूटी लागणार जो की घरी आहे. तर चला आता घरी जाऊया, स्कूटी पकडूया, ओसीने बसवूया आणि आपण निघूया. आता घरी जात होतो, तिकडून आपल्याला भारती ताई मिळालेली आहे. बघू शकता सकाळी घुमायला जात असेल. तसेच आता आपण घराकडे आलो स्कूटी घ्यायला. हां, हे सावंत आईस पॉईंट. तुम्ही हा ठेला ओळखतच असाल, जे साकोलीचे आहेत ते सर्व हा ठेला ओळखत असाल. हा आहे मिलिंद धर्मक आहे. तसेच पहा मम्मी टमाटर काटत आहे. आता भाजी बनवायची प्रोसेस सकाळी. आता जवळपास 6:15 वाजले असतील, फक्त जास्त नाही. हे सावंत आईसगोल्याचे ओनर मिलिंद भाऊ. तर बघा, लक्ष द्या. सोसायटी शाळा नंदलाल पाटील कागदे पेट्रोल पंप जवळ. ज्यांना आईसगोला खाणे आहे, डिश खाणे आहे, सरबत खाणे आहे, साकोलीमधले सर्वांनी यावे. तसेच हे आपली स्कूटी लिझार छोटी डुगडुगी. तसेच बघू शकता आपण आलेलो आहोत आता पहाडीवर. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत चालू राहते. आपला ह्या पहाडीवर येण्यासाठी फक्त सेंदुरावरूनच रस्ता नाही आहे. आणखीन एक रस्ता आहे जो आपला जे MB पाटील कॉलेज आहे तिथून पण एक रस्ता आहे, पण तो आपल्याला नाही माहीत आहे, कारण कधी आपण तिकडून आलेलो नाही आहोत. आपल्याला फक्त सेंदुरावरून येणारा रस्ता आपल्याला माहीत आहे. वरतून आणखी व्ह्यू बहुत पुरा बघाल तुम्ही एकदा. व्ह्यू बघू शकता. थोडा व्ह्यू बघू शकता. इकडून बघू शकता काकाजी लोक व्यायाम करत आहेत. पूर्ण काकाजी लोक व्यायाम करत आहेत. तिथून नजारा बघा. आता आणखीन आपल्याला पहाडवर पण जाणे आहे. तिथून नजारा बहुत बढिया दिसतो. आता हे समोरची काकाजी बघू शकता, मागे येऊन व्यायाम करत आहे, उलटा व्यायाम. इथे रूम आहे, माहीत नाही कशाची रूम आहे. तर व्यायामची रूम वगैरे असेल, कोणी बसून व्यायाम वगैरे करत असतात. नाहीतर मग क्वार्टर वगैरे काय असू शकते, जो बी एक्स पाहिजे. काकाजी बसा उलटा करून व्यायाम करतात. इथून किती साकोली बघा. आणखी आपल्याला वरती जाणार आहे. इथून बघा काकाची लोक इथे पण व्यायाम करत आहेत. हा बघा, हा बघा, ह्या साईडला सिंधुराफा आणि ह्या साईडला साकोली. आणखीन वरती जाऊ तुम्हाला दाखवू चांगल्याने. साकोली सिंधुराफा पूर्ण म्हणजे ऑल टोटल साकोली सिंधुराफा तुम्हाला दिसून जाणार. हे काकाजी व्यायाम म्हणजे तुम्हाला ह्या पहाडीवर दूरपर्यंत व्यायाम योगा हे इथे सर्वजण जे पोलीस भरती मारतात ते पण येतात. इकडे सिंधुराफा थोडंसं साईडने आला, तिकडे साकोली. ज्यांना आपण दोघी एकसाथ बघणे आहे ते पहाडीवर या आणि बघा. आम्ही चौघा आलेलो आहोत. जुईताई, साहिलदादा, ओसीन आणि जिया आणि मी श्रेयस नंदेश्वर, तुमचा ब्लॉगर.
चल चलते अभी ऊपर. तर आपण जातो गोट्यावरून पहाडीवर आणखी. तिथून म्हणजे प्रॉपर रस्ता नाही आहे. आपण इकडे एकटीच नाही जातो बघा. इथून म्हणजे प्रॉपर रस्ता नाही आहे. इकडे ताई वगैरे पण आहे. कसे येतील तर माहीत नाही ते कसे येतील तर फॉलो अस. बघू शकता. साहिल दादा आणि मी तर आलो. आता ते बाकी आहेत. आपण मागे त्या टॉपवर गेलेलो होतो सेंदुराफा. आता साकोली ब्लॉक झालेली आहे. मग आणि साकोली दिसत होता सेंदुराफा ब्लॉक. तर आणखीन वरती जात आहो आपण. थोडा जास्त दूर नाही आहे. बघू शकता. अभी उनका हाथ सिर्फ एक ही व्यक्ती पकड़ सकते हैं. बघा इथून हा आपण तिकडून गोल घुमून गेला होता ना. हा याच्यावेळेस तिकडून हा उन्हाळा. हे बघा आम्ही पोचलेलो आहोत टॉपवर. आम्ही इथे वरती गेलेला होता. तिथे जाऊ आता. इतकी मोठी पहाड आहे बघा. हे पहाड चढून जाऊ आता वरती. तिकडून आहे लाईन. बघू शकता. साहिल दादा सीधा सीधाच गेला. पण आपल्याला इथून रस्ता आहे जायला. तर आपण इकडून जाऊ. तसेच आपण टॉपवर पोहोचलेला आहोत. साहिल दादा आणि मी. बघा पूर्ण साकोली ह्या साईडला आल्यानंतर पूर्ण सेंदुराफा. ज्यांना पण दोन्ही एकसाथ बघणे आहे ते या वरतं या टॉपवर. आणखीन समोर पण रस्ता आहे पण तिकडे काय आहे तर माहीत नाही. बघा हे कसं येणार आहे तर आता बघू आपण. हे कसं येणार आहे. सीधाच रस्ता आहे ना. आता हे कसे चढणार तर बघू. सूरज हमने कर दिखाया. यहाँ पे ऊपर चढ़ना है. फोटोशूट चालू. शोधू नको भीमाला मूर्तीत दगडाच्या. सापडू दे भीम माझा कृतीत माणसाच्या. सापडू दे भीम माझा कृतीत माणसाच्या. तर आपला झालेला आहे पूर्ण ॲडव्हेंचर टाईप. इथून समोर नाही गेला आणखी. तर आपला जो पण पहाडवर येऊन झालेला आहे. आता आपण खाली जात आहोत. धीरे धीरे सर्वात प्रथम आंघोळ करू आपण. हेडफुल बघा रेड कलर. असा टिपू ॲडव्हेंचर खरीमध्ये असा मोठा पहाड मस्त. पहाड तर आहे छोटीच आपली पण असं वाटते बहुत मोठी पहाड आहे. हा इथून पूर्ण गोटे गोटे आहेत म्हणजे प्रॉपर रस्ता नाही तरी मजा येत आहे. ते व्यायाम बघा बाबाजीचा व्यायाम. बसून व्यायाम चालू आहे बाबाजीचा. तर याच्या आपण खाली पोहोचलो. याच्या खाली आणखीन जाणी आहे. बघू शकता. हाय कर हाय गाईज म्हण ना. हाय गाईज म्हणताय सर्वांना. बघा तर अशी गोष्ट आहे. आपण आता ब्लॉग बनवूया 14 तारखेला. आपला हा ब्लॉग 1 महिन्यानंतर आलेला आहे. कारण याच्यामध्ये कॉन्टेंट नाही मिळाला. कुठे फिरायला नाही गेला काही नाही गेला म्हणून आपला थोडासा आज अचानक साहिल दादाचा कॉल आला आणि जाऊन मला घुमायला तर आपण निघाला. सुंदर दिसत आहे म्हटलं तिथून. पूर्ण प्लेन बघू शकता. पूर्ण प्लेन. खूपच खूप. फोटोशूट चालू. मुलींना कामधंदे देणार आहात. एवढं फोटो फक्त फोटो.
तिकडे आहे घर, तो माझ्या मते क्वार्टर पण राहत नाही कोणीच तिथे. तर आता बघू शकता आपण खाली आलेलो आहोत. असं वाटत आहे कधी कधी खाली पोचतो, लांबर असं वाटत आहे. वरती चढायचं तेवढा खास काही वाटत नव्हतं लांब, असं वाटत होता लवकर पोचला, पण आता खाली जाताना खूप लांब वाटत आहे. खाली जाऊया नंतर मग तिथून कुठे आपण नाश्ता करायला घरी जिथे पण जाणार आहे तिथे जाऊया आपण. जिकडे जाणार चला जाऊया. बघू शकता तसेच आपण खाली आलेलो आहोत. समोर गेट आहे. समोर गेल्यानंतर तुम्हाला दाखवूया की हा प्रॉपर आहे कुठे. आपला प्रगती कॉलनी म्हणतात ह्या रस्त्याला, बरोबर तिथेच समोर आहे. हाच बघा हा इथे एक मंदिर आहे, तसेच हनुमान मंदिर वगैरे आहे. त्याचा सांग टायमिंग 9 ते 5. तसा साकोलीच्या बसला बघू शकता सकाळी 5 वाजेपासून बस राहते इथे नागपूरला जाण्यासाठी. तर आता आपण आलेलो आहे नाश्ता करायला. दुकानाचं नाव आहे लखन टी चाय. बघू शकता आपला एकोडी रोड, एकोडी नाही सॉरी आपला लाखांदूर रोड, सावरबंद धर्मापुरी कुंबली जाते तो रस्ता. आता खाऊ आणि मग सांगू कसं आहे. इसको फेमस कर दो. आपला नाश्ता आलेला आहे, त्यांचा खाना चालू आहे. आपण पण टेस्ट करू आणि याचा टेस्ट बघू. फेमस लखन टी एंड नाश्ता सेंटर. खाया तो आप अभी कितना हाँ 10 में से 9. 9 मेरे को लगा 9. और आप हम भी मिस किया आप हम भी 9 नहीं करेंगे. हम 1 मार्क्स क्यों 1 मार्क्स क्यों? चाय के लिए क्यों? चाय क्यों नहीं अच्छी लगी? चाय टिकट ये क्या लॉजिक हुआ भाई? तर आपला फिरून झालेला आहे. आपण आलेलो आहोत ताईच्या घरी. आता वडे टाकण्याची प्रोसेस चालू होणार आहे. इकडे ताई वडे टाकण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. सर्व वडे टाकत आहेत. इकडे आता पण वडे टाकत आहे. कशी ताई आता हे पण बसणार आहे. ह्या व्यक्तीला वडे टाकता नाही येत, तरी पण कसं आम्ही शिकू शकतो. शकतो. हो लेवल 1 नाही लेवल 0 पासून 7-8. एक्सपर्ट यहाँ है. एक्सपर्ट यहाँ है. 2 हाथों से. इकडे पप्पाजी बसले आहेत. तो मिलिंद पॅन्ट लावत आहे. तिकडे बडे पप्पा आले. अशाच प्रकारे आपण ब्लॉगची समाप्त करूया, ब्लॉगला खतम करूया आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला यूट्यूबवर सबस्क्राईब करायचं आहे आणि इन्स्टावर आणि फेसबुकवर फॉलो करा. श्रेयस मंदेश्वर ब्लॉग्स. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.